नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। रक्षाबंधन म्हणजे फक्त हातावर राखी बांधण्याचा दिवस नाही, तर आपल्या आयुष्यातील खास माणसांना जपण्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे। आपण रोजच्या धावपळीत इतके व्यस्त होतो की आपल्या जवळच्या माणसांसाठी दोन शब्द बोलायलाही वेळ आपण देत नाही। पण एकदा विचार करा, ज्यांच्यासोबत आज आपण हसतोय, बोलतोय, भांडतोय, ही माणसं कायम आपल्या सोबत असतीलच असं नाही। म्हणून आज रक्षाबंधनच्या निमित्ताने एक छोटासा पण मनाला भिडणारा विचार करूया। नाती जपा, कारण माणसं पुन्हा पुन्हा मिळत नाहीत। नंबर 1, नात्यांना गृहीत धरू नका। आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात ज्यांना आपण गृहीत धरतो, जसे की आई बाबा आहेतच, भाऊ बहीण आहेतच, मित्रमैत्रिणी आहेतच। म्हणून त्यांच्याशी प्रेमाने बोलणं, त्यांना थोडा वेळ देणं आपण टाळतो। पण लक्षात ठेवा, आपल्या जवळची माणसं आपल्यासाठी किती महत्त्वाची आहेत हे त्यांना सांगण्यासाठी एखाद्या मोठ्या प्रसंगाची वाट पाहू नका। आजच त्यांना एकदा मनापासून सांगा, तू माझ्यासाठी खूप खास आहेस। कधी कधी हे छोटंसं वाक्यही एखाद्याच्या चेहऱ्यावर मोठं हसू आणू शकतं। नंबर 2, रक्षाबंधनचा खरा अर्थ। राखीचा धागा खूप छोटा असतो, पण त्यात असलेलं प्रेम, विश्वास आणि आपुलकी खूप मोठी असते। भाऊ बहिणीचं रक्षण करतो, ही सुंदर भावना आहेच, पण खरं पाहिलं तर रक्षण म्हणजे फक्त संकटापासून वाचवणं नाही, तर एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणं, चूक झाली तर समजावून सांगणं, अडचणीत धीर देणं आणि गरज पडली तर एकमेकांसाठी खंबीरपणे उभं राहणं, हेच खरं नातं आणि हेच खरं रक्षण आहे। नंबर 3, वेळ द्या। आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, पण कधी कधी आपल्या जवळ बसलेल्या माणसांसाठीच आपल्याकडे वेळ नसतो। सोशल मीडियावर तासनतास स्क्रोल करण्यापेक्षा आपल्या आईशी 2 मिनिटं बोला, भावंडांसोबत थोडं हसा, मित्राला फोन करून विचारून बघा कसा आहेस, कारण पैसा पुन्हा मिळवता येतो, वस्तू पुन्हा विकत घेता येतात, पण गेलेला वेळ आणि गेलेली माणसं परत मिळतीलच असं नाही। म्हणून आपल्या माणसांना वेळ द्या। नंबर 4, राग जास्त काळ मनात ठेवू नका। नात्यांमध्ये गैरसमज होणार, भांडण होणार, कधी आपण चुकणार तर कधी समोरचा माणूस चुकणार, पण प्रत्येक छोट्या गोष्टीचा अहंकार बनला तर सुंदर नाती हळूहळू दूर जाऊ शकतात। म्हणूनच मी का आधी बोलू हा प्रश्न बाजूला ठेवा। नातं जर खरंच महत्त्वाचं असेल तर कधी कधी स्वतःहून पुढे एक पाऊल तुम्ही स्वतः टाका। एक फोन करा, एक मेसेज करा आणि मनापासून म्हणा, चल जे झालं ते आपण विसरूयात, कारण जिंकण्यापेक्षा नातं टिकवणं जास्त महत्त्वाचं असतं। नंबर 5, फक्त सणांच्या दिवशी प्रेम दाखवू नका। रक्षाबंधनला राखी बांधली, गिफ्ट दिलं, फोटो काढला आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त, असं नको। सण एक दिवस असतो, पण नातं हे आयुष्यभराचं असतं। राखीचा धागा मनगटावर काही दिवस राहील, पण त्यामागची भावना आपल्या मनात कायम राहायला हवी। म्हणून आज एक छोटासा संकल्प करूया, मी माझ्या माणसांना गृहीत धरणार नाही, त्यांना वेळ देईन, त्यांचं ऐकेन आणि त्यांच्या सुखदुःखात कायम साथ देईन। तर शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, आयुष्य खूप छोटं आहे, म्हणून मनात राग ठेवून दिवस घालवण्यापेक्षा प्रेमाने 2 शब्द बोला, आपल्या माणसांना वेळ द्या, आपल्या माणसांना जवळ घ्या, त्यांचं महत्त्व ओळखा
आणि त्यांना सांगा की ते आपल्या आयुष्यात किती खास आहेत. कारण पैसा, वस्तू, यश हे सगळं पुन्हा मिळू शकतं, पण एकदा दूर गेलेला माणूस आणि निघून गेलेली वेळ पुन्हा मिळेलच असं नाही. म्हणून या रक्षाबंधनला फक्त राखी बांधू नका, नाती जपण्याचा संकल्प करा. तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि हो, तुमच्या आयुष्यातील खास व्यक्तीला आज नक्की सांगा, तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस. नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासहित.